आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अवैध वाळूच्या मुद्देमालासह दोघा वाळू माफियांना ठोकल्यास सांगोला पोलिसांनी बेड्या। सांगोला पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वासुद अकोला येथे सांगोला पोलीस स्टेशनचा अवैध वाळूचा वसूलदार पोलीस काकाच्या आशीर्वादाने गेल्या वर्षभरात चाड्या लावणारा नारद मुनी अर्थातच चाडगा गण्या हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिसांच्या व इतर नागरिकांच्या चाड्या लावून अवैध वाळू वसुली करणारा चाडगा गण्या याची चर्चा सांगोला शहर व चौकात मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे नागरिकातून बोललं जात आहे। सदर अवैध वाळूचा वसूलदार हा वरिष्ठांच्या जवळचा असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणी बोलण्याची हिम्मत करीत नसे, परंतु काल TV7 न्यूजच्या बातमीच्या धसक्याने तात्काळ अवैध वाळू व्यवसायावर सांगोला पोलीस स्टेशनचे PSI माहुरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोष्टी, पोलीस नाईक नागनाथ वाकेटोळ, जांबाज पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम नदाब, चालक भुजबळ यांच्या टीमने मध्यरात्री वासुद अकोला येथील मान नदी पात्रात छापा टाकून एका निळ्या रंगाचा विना नंबरचा टेम्पो, त्याचा चालक सुशील संजीव शिंदे राहणार वासुद अकोला, तर दुसरे वाहन टाटा इंट्रा, त्याचा नंबर MH45AF 6470, त्याचा चालक सुयश संजय गायकवाड राहणार कडलात, या दोघा वाळू माफियांना मुद्देमालासह पोलिसांनी ठोकल्या बेड्या। सदरची कारवाई SP अतुल कुलकर्णी, DYSP विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक सांगोला यांच्या मार्गदर्शनाखाली जांबाज पोलीस टीम, PSI माहुरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोष्टी, पोलीस नाईक नागनाथ वाकेटोळ, पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम नदाब, चालक भुजबळ यांच्या टीमने कारवाई केल्यामुळे त्यांचे जनतेतून कौतुक होत आहे। शुभम आईवळे, TV7 न्यूज, सांगोला।